हाय. नातेवाईकांचे व्हॉट्सअप ग्रुप्स आणखीन इंटरेस्टिंग विषय. अ, ह्याविषयी मी अनेकदा लिहिलेलं पण आहे. पण आज म्हणजे ह्या विषयाबद्दलची रिक्वेस्ट आली होती. एकाने असं विचारलेलं होतं, की हे नातेवाईकांच्या ग्रुप्समध्ये असं होतं, की अ, फालतू काहीतरी लेख असतील ना, तर ते ज्या आवडत्या नातेवाईकाचे असतील त्याला अगदी उदो-उदो केला जातो. आणि एखाद्याने एखादी चांगली पोस्ट जर तिथे फॉरवर्ड केलेली असेल, तर केवळ तो नातेवाईक फारसा आवडता नाही म्हणून त्याला लक्ष पण दिलं जात नाही. तर असं सगळं तिथे काय म्हणू आपण त्याला ड्रामा चालत असतो. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? तर ऑलरेडी मी याबद्दल बरेचदा लिहिलेलं आहे पोस्टमधून. पण मी खरं सांगू का? म्हटलं हा विषय आता या निमित्ताने घ्यावा व्हिडिओसाठी सो दॅट बऱ्याच लोकांपर्यंत हे पोहोचेल. तर बघा नातेवाईकांचे ग्रुप्स ही संकल्पना जेव्हा WhatsAppवर म्हणजे आलेली होती, ग्रुप्स वगैरे सुरू झाले तेव्हा, तर तेव्हा डेफिनेटली हे लोकांना इंटरेस्टिंगच वाटलेलं होतं, की एवढे सगळे कुठे दूर-दूर असणारे सगळे नातेवाईक असतील, काही तर परदेशात असतात. तर असे सगळ्या नातेवाईकांना एकत्र चॅट करता येणार, गप्पा मारता येणार, एकमेकांची ख्याली-खुशाली कळवता येणार. तर हे सगळं एकदम इंटरेस्टिंग वाटलं होतं आणि अरे वाह! छान कॉन्सेप्ट आहे आणि मजा येईल असं वाटलेलं होतं. म्हणूनच ही ग्रुप्स ही कल्पना सुरू झाली. त्याच्यावर मग कुणी ॲडमिन झाले, कुणी कोणाला ॲड करत आता तुम्ही बघाल, काही ठिकाणी इतका मोठा ग्रुप असतो आणि त्यातल्या बऱ्याचशा लोकांची इंटरॅक्शन अदरवाईज कधीच फारशी नसते एकमेकांमध्ये. पण जस्ट तो एक ग्रुप असतो, एकाने कोणीतरी क्रिएट केला आणि त्याने आपल्या सगळ्या नातेवाईकांना गोळा केलेलं असतं. तर आता विचार करा, की एक समजा 20 एक जणांच्या भावंडांचा असा ग्रुप आहे, म्हणजे चुलत असतील, मावस असतील, कसे म्हणजे एखादा माहेरचा एखाद्या बाईचा ग्रुप किंवा पुरुषाचा त्याच्याकडच्या नातेवाईकांचा ग्रुप. तर असा मोठाच्या मोठा ग्रुप असतो. त्या ग्रुपमधल्या लोकांची मुलं, ज्यांचा तसा परस्पर कधी फार परिचय असतो असं नाहीये. पण काही ना काही मुलांचं चालूच राहतं. तर ही जी ख्याली-खुशाली कळवणं आहे ना, एका लिमिटपर्यंत ठीक असतं, की एकमेकांचं एकमेकांना कळावं. पण तुम्ही रोज उठून काय करता? तुम्ही रोज काय खाता? तुम्ही कधी बाहेर गेलात तर हॉटेलला काय खाता? तुमच्या मुलांना अमुक-ढमुक विषयात किती मार्क पडलेत? म्हणजे काही तर ग्रुपमध्ये मी पाहते, की तुमच्या लहानग्या मॉन्टेसरीच्या मुलाचं जे काही प्रगती पुस्तक मिळतं, ज्याला नुसत्या ग्रेड्सच असतात, तुम्हाला माहिती आहे. तर ते त्याचाच फोटो पाठवायचा आणि मग सगळ्यांनी अंगठे द्यायचे, छान म्हणायचं किंवा कधीतरी तुम्ही सणावाराला कुठेतरी एखादी रांगोळी काढता. तुम्ही काय रोज काढताच असं नाही. मग एखादी रांगोळी काढता, मग त्याचा फोटो टाकायचा, मग त्याला सगळ्यांनी छान-छान म्हणायचं. गोष्ट चांगली आहे, पण काही जणांचं ते राहून जातं. छान म्हणणं पण राहून जातं, त्या अंगठा देणंही राहून जातं आणि मग मग लगेच गैरसमज, मी एवढा फोटो टाकला, पण माझं कोणी कौतुक केलं नाही. माझ्या मुलाच्या मार्कांबद्दल मी कळवलं, पण मला कोणी माझ्या मुलाचं कौतुकच केलं नाही. हे हेवे-दावे, ही नाट्यमयता त्याच्यामध्ये यायला लागते. कधी-कधी बघा म्हणजे असं असतं, की आऊचा काऊ तो माझा भाऊसारखं कुठच्या दूरचं नातं असतं. म्हणजे आईच्या मावशीचं कोणीतरी नातवंड व्हॉटेव्हर, त्याचा माझ्याशी काही संबंध नाहीये. आणि त्यांनी त्याची कुठेतरी काहीतरी अचीव्हमेंट केली आणि म्हणून त्यांनी त्याचे काहीतरी फोटो टाकले किंवा समथिंग टाकलं. तर माझा तसा दुरान्वये पण संबंध नाहीये. मी ती पोस्ट नाही वाचली तर काय बिघडतं? किंवा आऊच्या भाऊचा कोणाचा तरी वाढदिवस आहे आज, तर एक कोणीतरी जय-जयकार करतं, की चला वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे. आणि मग ती एकाने जी माळ सुरू केलेली असते, सगळी दिवसभर चालू राहते, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आपण ते हॅपी बर्थडेचे मेसेज पाहतो, कोणाचा आहे आपल्यालाही असं वाटतं, अरे बापरे! कोणाचा आहे? आणि मग कळतं, की अरे हा कोण आपल्याला माहिती पण नाही. ह्या माणसाला आपण ना कधी बघितलंय. तो असतो परदेशात, आपल्याला कधी परत बघायची वेळ येणार नसते. नाही केलं विश, काय फरक पडतो? पण काही दिवसानंतर त्या ग्रुपवरच्याच चर्चांमध्ये एखादा असा टोमणा मिळतो मस्तपैकी, की कसं वाढदिवसाला दुर्लक्ष केलं जातं, इग्नोर केलं जातं, आम्ही कसे तुम्हाला विश करतो. म्हणजे हे जे आपण नात्यांमध्ये टाळायला बघतो, तेच नेमकं इथे सुरू होतं. आणि खरं सांगू का, ग्रुप्स ही एक फार अशी मस्त कल्पना आहे.
पण शेवटी तिथे वावरणारे कोण आहेत? ते नातेवाईकच आहेत ना, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे स्वभावाने कसे आहेत. तर बघा प्रत्येक माणसाचा स्वभाव तुम्हाला त्या WhatsApp ग्रुपवर दिसून येईल. त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसून येईल. इव्हन तुम्हाला माहिती आहे खूप सारे लोकं असे असतात, की ते लाइक्स देण्यात सुद्धा इतकी कंजूसी असते, की नेव्हर एव्हर त्यांच्याकडनं हार्ट मिळणं शक्य नाहीये. त्यांचा फक्त एक अंगठा असेल आणि तो सुद्धा असतो तर असतो, नाहीतर नसतो. तर जो त्यांचा पूर्ण स्वभाव आहे ना, तो त्यांच्या प्रत्येक कमेंट देण्यामध्ये, लाइक देण्यामध्ये, सगळ्यामध्ये उतरलेला दिसून येतो आणि हे मी जवळच्या नातेवाईकांबद्दल बोलतीये. लांबच्या नाही, लांबच्या याचं कोणाचंच कोणाकडे लक्ष नसतं. तर तुम्ही कितीही ग्रुप क्रिएट केले, तुम्ही कितीही छान डिजिटलवाली नवीन संकल्पना राबवलीत, तरी तिथं वावरणारे शेवटी नातेवाईक आहेत आणि नातेवाईकांचे, प्रत्येकाबद्दलचे काहीतरी बायस असतातच एकमेकांबद्दलचे आणि ते तिथे डोकावणार ना, बाय डिफॉल्ट डोकावणार. बघा असं पण असतं, की आपल्या आई-वडिलांचे काही-काही नातेवाईकांशी संबंध चांगले असतात, काही-काहींचे नसतात आणि असतील त्यांची काहीतरी कारणं असतात त्याची. त्यांना तसे अनुभव आलेले असतील मे बी. तर अशा कारणाने आपण त्यांना थोडंसं लांबच ठेवलेलं असतं. अर्थातच जे तुमच्या अगदी जवळचे नातेवाईक असतात ते तुमच्या घरी ये-जा करत असतात. जे फारसे मी आत्ता म्हटलं तसं ज्यांच्याशी फार पटत नसतं त्यांना तुम्ही लांब ठेवलेलं असतं. पण जेव्हा तुम्ही हे असे ग्रुप करता तयार, तेव्हा तिसऱ्यानी कोणीतरी जेव्हा या लोकांना ज्यांना आपण अव्हॉइड केलेलं असतं इतके वर्ष, ते पण त्याच्यात ॲड झालेले असतात आणि मग अशा वेळेला फारच विचित्र पंचाईत होते. आई-वडिलांची सुद्धा आणि मग त्याच्या अनुषंगाने मुलांची सुद्धा, की त्यांच्या काही पोस्ट आल्या किंवा त्यांचं काही आलं किंवा त्यांनी काही कळवलं तर त्याला रिॲक्ट कसं व्हायचं? बिकॉज तुमची कधी फार इंटरॅक्शन आलेलीच नसते किंवा रादर ती टाळली गेलेली असते. तर ही जी ऑकवर्ड पोझिशन होते, तर हे अदरवाईज कधीही झालं नसतं. पण हा एका आता WhatsApp ग्रुप तयार झाला आहे, म्हणून याला सामोरं जायची वेळ येते. तर त्यामुळे असे ऑकवर्ड प्रसंग ऑकवर्डनेस या ग्रुपमुळे क्रिएट होतो. दुसरं मला जाणवतं, की असे काही विषय असतात, की जे आपण नातेवाईकात कधीच बोलणार नाही. उदाहरणार्थ काही राजकारणामधले विषय असतील, तुमची काही प्रॉम्प्ट मतं असतील एखाद्या गोष्टींविषयीची, तर असे जड विषय काय आपण नातेवाईकांना भेटतो कधीतरी तेव्हा कधीच बोलत नाही. पण WhatsAppच्या फॉरवर्डेड मेसेजेसमुळे काय होतं, या असल्या विषयांवर सुद्धा ग्रुपमध्ये चर्चा सुरू होतात आणि अननेसेसरीली तुमचे क्लॅशेस व्हायला लागतात एकमेकांशी, ज्याचा खरं तर तुमच्या नात्यांशी काहीच संबंध नसतो. स्वीट नाती असतात तुमची, पण ती अशा सगळ्या गोष्टींमुळे, काही बाबतीतली परखड मतं ऐकल्यामुळे एकमेकांना तुम्ही दुखावता कारण नसताना. कारण तुम्ही 2 कंप्लीटली विरुद्ध ग्रुपचे असू शकता. तर हे सगळं जर टाळायचं असेल, तर मला तरी असं वाटतं मी कुठच्याही नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये नाही. मला ते खरंच कधीच आवडलेलं नाही आणि यापुढेही आवडणार नाहीये. पण हा ज्याचा त्याचा चॉईस आहे, की त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये राहावं, कसं राहावं. तर माझं असं म्हणणं राहील, की येस ग्रुप्स असावेत, असायला हरकत नाही. पण प्रोव्हायडेड त्यांच्यामध्ये जर चांगली नाती डेव्हलप राहत असतील किंवा जी चांगली आहेत ती मेंटेन केली जात असतील, तर येस हे ग्रुप तुमच्यासाठी फायद्याचे आहेत. पण त्याच्यामुळे जर तुमच्यामध्ये वितुष्टता येणार असेल, त्याच्यामुळे जर तुमच्यामध्ये अ, गैरसमज होणार असतील, तर असे ग्रुप्स नसलेलेच बरे आहेत. तर त्यामुळे हा ग्रुप असावा का नसावा हे ज्यानी त्याने आपापलं ठरवायचं आहे. पण या ग्रुप्समुळे आपल्याला तोटा नक्की व्हायला नाही पाहिजे, हे मात्र आपल्याच हातात आहे. मी इथेच थांबते